टीईटी 2024 ला आलेला रोमन संख्यावर आधारित प्रश्न मित्रांनो. सिंपल असतं बघा. काय काय दिलं आपल्याला? एम वजा डी कंस क्लोज गुणिले एक्स, इथे हे गुणाकार नाही बरं, एक्स म्हणजे 10 भागिले एल. बरोबर. सर्वांना माहिती मित्रांनो बघा, हे जे अक्षर असतात रोमन न्यूमरल असतात त्यांची किमती माहिती आपल्याला. काय एम म्हणजे किती असतं? 1000. बघा कंसात 1000 वजा वजा डी म्हणजे काय? 500 असतं. 500 पुन्हा गुणिले लिहू गुणिले, आणि एक्स म्हणजे किती असतं? 10. पुन्हा भागिले एल म्हणजे किती असतं? 50. काही अडचण नाही. चला पदावलीचे नियमन आपण सोडूया. पहिल्यांदा कंस सोडतो. 1000 मधून 500 गेले किती उरले? 500. पहिल्यांदा कंस सोडवला आपण, बाकीच ह्यातच लिहून घेऊ. गुणिले 10 भागिले 50. आता मित्रांनो बघा, पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार यांना सेम प्रायोरिटी असते. जे डावीकडून आधी येतं ते सोडवायचं असतं. काही मूर्ख लोक मला कमेंट मध्ये सांगतायत की तुला पदावली येत नाही. बघा, गुणाकार आणि भागाकारामध्ये प्रायोरिटी दोघाला सेम असते, परंतु करायचं कोणतं? तर जे डावीकडून येतं. बेरीज आणि वजाबाकीमध्ये जे डावीकडून आधी येतं ते करायचं असतं. बरोबर का? चला पुढे. 500 गुणिले 10, पहिल्यांदा गुणाकार आलाय, गुणाकार करू डावी. 500 गुणिले 10 किती? 5000. पुन्हा भागिले 50. 5000 ला 50 न भागितलं म्हणजे कसं बघा, 5000 भागिले 50. बघा शून्य शून्य कटला, 5 एक 5, 5 एक 5, 2 शून्य उरले, म्हणजे किती आलं? 100. 100 कसं लिहितो आपण रोमन अंकामध्ये? सी. 100 ला काय असतं? सी, म्हणजे पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.